नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या आरईसी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तलाठी कार्यालय दप्तरी असणारे गाव नमुना नंबर 1 ते 21 माहिती आपण पाहणार आहोत। गाव नमुना नंबर 1 या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंद केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्वे नंबर दर्शवलेले असतात व जमिनीचा आकारबाबतची माहिती असते। त्यानंतर गाव नमुना नंबर 1 या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते। गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते, तशी नोंदवही या वहीमध्ये असते। त्यानंतर गाव नमुना नंबर 1 या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीची जमिनीची माहिती मिळते। त्यानंतर गाव नमुना नंबर 1 या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सीलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते। सातबाराच्या उतारामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन असते असे ठरविता येते। त्यानंतर गाव नमुना नंबर 1 या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाट कायदा अथवा सीलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्वे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते। त्यानंतर गाव नमुना नंबर 1 या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीवरील अतिक्रमण व त्याबाबतची कारवाई ही माहिती मिळते। त्यानंतर गाव नमुना नंबर 2 या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती अकृषिक जमिनीची माहिती मिळते। त्यानंतर गाव नमुना नंबर 3 या नोंदवहीत दुमला जमिनीची नोंद मिळते, म्हणजे देवस्थानासाठीची नोंद पाहता येते। त्यानंतर गाव नमुना नंबर 4 या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते। त्यानंतर गाव नमुना नंबर 5 या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते। त्यानंतर गाव नमुना नंबर 6 हक्काचे पत्रक किंवा फेरफार या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते। त्यानंतर गाव नमुना नंबर 6 या नोंदवहीमध्ये फेरफारास म्युटेशन हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते। त्यानंतर गाव नमुना नंबर 6 या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते। त्यानंतर गाव नमुना नंबर 6 या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते। गाव नमुना नंबर 7 सातबारा उतारा या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्वे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार इतर याबाबतची माहिती यामध्ये मिळते। गाव नमुना नंबर 7 या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते, उदाहरण कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते। गाव नमुना नंबर 8 या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्वे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते। गाव नमुना नंबर 8 क व ड या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते। गाव नमुना नंबर 9 या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते। गाव नमुना नंबर 10 या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते। गाव नमुना नंबर 11 या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्वे नंबर, पीक पाणी व झाडांची माहिती मिळते। गाव नमुना नंबर 12 व 15 या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबींची माहिती मिळते। गाव नमुना नंबर 13 या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते। गाव नमुना नंबर 14 या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणी पुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते। गाव नमुना नंबर 16 या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते। गाव नमुना नंबर 17 या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते। गाव नमुना नंबर 18 या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडळ अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती मिळते। गाव नमुना नंबर 19 या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते। गाव नमुना नंबर 20 पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती यामध्ये मिळते। गाव नमुना नंबर 21 या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती यामध्ये मिळते। चला तर मित्रांनो, सदर ही छोटीशी माहिती आपल्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। तर आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।